बघा आपण लास्ट लेक्चरमध्ये को फॅक्टर्स बघितले होते, ठीक आहे. तो को फॅक्टर्समध्ये काय आहे की हा एक फॉर्म्युला यूज करायचा आहे ए आय जे. तर ए आय जे म्हणजे काय की सपोज हा जर फर्स्ट एलिमेंट असेल तर त्या एलिमेंटचं जर आपल्याला को फॅक्टर फाइंड आउट करायचं असेल तर आपण काय करणार, -1/i+j म्हणजेच 1+1 आणि इंटू त्याचा जो मायनर येणार आहे त्याने काय करायचं, त्याला मल्टिप्लाय करायचं. आणि मग ते आपण काय करणार 1/1 सगळे याचे सगळ्या एलिमेंट्सचे को फॅक्टर फाइंड आउट करणार, ठीक आहे. आता बघा इथं को फॅक्टर जो मॅट्रिक्स राहतो तो मायनर मॅट्रिक्सच राहतो, बट त्याच्यामध्ये काय की साइन कन्व्हेन्शन यूज करायला लागेल. तर बघा साइन कन्व्हेन्शनल यूज करताना पहिले याला प्लस द्यायचं, नंतरचं मायनस प्लस, त्याच्यानंतरनं मायनस प्लस मायनस, नंतर प्लस मायनस प्लस. बघा आता हे काय आहे की एकदा को फॅक्टर म्हणजे काय ते एकदा डेफिनेशन लिहून घेऊ आपण, ठीक आहे. तर को फॅक्टर म्हणजे काय आहे की को फॅक्टर ऑफ एन एलिमेंट, को फॅक्टर ऑफ एन एलिमेंट is minor of that element with sign prefix by the formula आणि फॉर्म्युला काय आहे तो बघा, तो फॉर्म्युला आहे -1/i+j -1/i+j, ठीक आहे. मग बघा इथं आय काय आहे, तर आय इक्वल्स टू राहतं रो नंबर, ठीक आहे. रो नंबर म्हणजे ज्या एलिमेंटचा आपल्याला आय फाइंड आउट नाही का, म्हणजे को फॅक्टर फाइंड आउट करायचं आहे तर त्याचा तुम्हाला रो नंबर लागेल, आणि जे म्हणजे काय कॉलम नंबर, ठीक आहे. तर त्या एलिमेंटचा कॉलम नंबर आणि रो नंबर माहिती पाहिजे, ठीक आहे. तर हे प्रीफिक्स काय करायचं, त्याला यूज करायचं. आता बघा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना तुम्हाला आणखीन क्लिअर समजेल, ठीक आहे. आता आपण काय करू, एक 2x2 मॅट्रिक्स घेऊ आणि त्याचं काय करणार आहे आपण को फॅक्टर फाइंड आउट करू. को फॅक्टर फाइंड आउट करायच्या आधी आता नेक्स्ट हेडलाईन द्या, ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. तर बघा आता ॲडजॉइंट काय राहतं, तर ॲडजॉइंट म्हणजे काय की जो आपला को फॅक्टर मॅट्रिक्स येणार आहे त्याचं काय करायचं, ट्रान्सपोज घ्यायचं. काय घ्यायचं, ट्रान्सपोज. तर बघा आता आपण एक हे घेऊ, काय मॅट्रिक्स घेऊ, सपोज मॅट्रिक्स ए. आता ए मॅट्रिक्स आहे, त्याचे एलिमेंट्स बघा A11 A12 नंतर A21 आणि A23, ठीक आहे, 2 3. आता याच्यामध्ये काय आहे की 2 रो 2 कॉलम आहे, काय 2 रो 2 कॉलम आहे, आणि आपल्याला काय करायचं आता याचा ॲडजॉइंट फाइंड आउट करायचं. काय फाइंड आउट करायचं, ॲडजॉइंट. तर ॲडजॉइंट फाइंड आउट करायला काय करावं लागेल, सगळ्यात पहिले आपल्याला प्रत्येक एलिमेंटची काय करावं लागेल, को फॅक्टर्स फाइंड आउट करावं लागेल. आणि को फॅक्टर फाइंड आउट केल्यानंतर काय भेटणार आहे आपल्याला, ॲडजॉइंट भेटणार आहे, ठीक आहे. तर बघा आता सगळ्यात पहिले को फॅक्टर. मग बघा पहिला एलिमेंट कोणता आहे की A11 आहे, ठीक आहे. मग A11चा आपण को फॅक्टर काय करू, कॅपिटल A11 कन्सिडर करू, ठीक आहे.
मग काय आहे की कोफॅक्टर ऑफ एलिमेंट एलिमेंट A11 मग A11 चे कोफॅक्टर बघा काय येणार. आता A11 जो आहे तर त्याच्यामध्ये रो नंबर काय इथं, रो नंबर पण 1 आहे म्हणजे -1 काय येणार 1 + 1 आणि इंटू मायनर. आता मायनर मॅट्रिक्समध्ये बघा तर मायनर कसं काढत्या, मग मायनर जर काढायचं असेल तर हा जो आहे ह्याचे करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम जर आपण सोडून दिले तर हाच एलिमेंट राहिला फक्त. ठीक आहे, म्हणजे मग काय येणार तो A23 येणार A23. ठीक आहे, हा काय आला A23. मग इक्वल्स टू काय येईल बघा, किंवा त्याला इथं मायनरला आपण यम लिहू. ठीक आहे, मायनरला काय लिहू M11 म्हणजेच काय आलं इथं बघा आता की -1 काय येणार -1/2 म्हणजे इंटू M11 म्हणजेच काय येणार +M11 येणार. का, कारण की तिथं -1/2 जर केलं तर ते काय होणार आहे बघा, -1 × -1 काय होणार +1 येणार. आणि +1 जर M11ला जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय भेटणार मायनर +1च भेटणार. ठीक आहे, म्हणजे प्लसमध्ये भेटणार. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट A12 ठीक आहे. मग A12 काय आहे कोफॅक्टर ऑफ एलिमेंट A12. मग A12चं जर आपल्याला कोफॅक्टर फाइंड आउट करायचं असेल तर काय येणार इथं -1 आय काय इथं आय काय इथं 1 आहे प्लस जे काय इथं 2 आहे. मग इंटू मायनर काय याचा, तर मायनर राहील A212. ठीक आहे, हे काय राहणार 1 2. मग बघा इथं काय येईल, तर इथं येईल बघा -1/3 इंटू M12. मग इथं काय येईल -M12 येणार, कारण की -1 इंटू -1 जर केलं तर -1 इंटू -1 +1 येईल आणि इंटू जर -1 केलं ते काय येणार पुन्हा -1 येणार. ठीक आहे, मग त्याच्यानुसार इथं हा जो मायनर राहणार याला मायनस साईन येणार. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता A21. मग कोफॅक्टर ऑफ काय तो कोफॅक्टर ऑफ एलिमेंट A21. मग A21 बघा इथं -1 काय येणार 2 + 1 येणार आणि इंटू मायनर ऑफ M21. मग त्याचं काय येणार बघा आता इथं, म्हणजेच -1/4 येणार. काय येणार -1/4. मग -1/4 काय येईल, तर तो येणार आहे +1. मग इथं येणार +1, इथं येणार -1/4 इंटू मायनर ऑफ 21. मग तो येणार इथं +M21. ठीक आहे, त्याच्यानंतर लास्टवाला एलिमेंट बघा A22. ठीक आहे, इथं 22 आहे. मग कोफॅक्टर ऑफ एन एलिमेंट कोणता आहे तो A22 आहे A22. मग इथं बघा -1/2 + 2 आणि इथं मायनर ऑफ 2 मग इक्वल्स टू काय येणार ते, तर बघा इथं बघा 3 येणार ते. ठीक आहे, हे 2 + 1 आहे ना, तर 2 + 1 मध्ये काय येतं 3 येतं. टू + 1 3 आणि मग इथं हे मायनस साईन येणार. ठीक आहे, याला काय येणार मायनस साईन येणार. आणि हा जो आहे लास्टवाला A22. मग आता बघा इथं -1 2 + 2 किती होणार
2 + 2 4 म्हणजेच -1/4 आणि इथे येणार m22 ठीक आहे. मग m22 आता -1/4 जर केलं ते काय येणार आहे +1 येणार आहे. मग इथं काय येणार +m22. मग बघा आता पहिल्याचा जो मायनर आहे तो काय भेटला प्लस भेटला, दुसऱ्याचा मायनस भेटला, तिसऱ्याचा मायनस भेटला आणि चौथ्याचा पुन्हा काय भेटला प्लस. मग आपण जर आता याचं जर मॅट्रिक्स जर लिहिला तर मग लिहा इथं मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर, मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर, मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर इक्वल्स टू. मग बघा पहिलं काय +m11, दुसरा काय -m12, तिसरा काय -m21 आणि ते चौथा काय +m22 ठीक आहे. मग हा काय आला मायनर मॅट्रिक्स आला, हा काय आला मायनर मॅट्रिक्स ठीक आहे. आता ॲडजॉईंट काढायचं आपल्याला, काय काढायचं आहे ॲडजॉईंट. मग ॲडजॉईंट काय राहतो बघा, तर ॲडजॉईंट इज a matrix transpose of cofactor matrix. मग बघा ॲडजॉईंट काय राहतो, तर तो राहतो ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स राहतो. काय राहतो ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. मग खाली लिहा आता ग्रीन कलरमध्ये बघा ॲडजॉईंट कशाने डिनोट करत्या ADJ नंतर न A ठीक आहे शॉर्टकटमध्ये. आणि A मॅट्रिक्स इक्वल्स टू काय येणार ट्रान्सपोज ऑफ काय कोफॅक्टर मॅट्रिक्स. मग इथं कोफॅक्टर मॅट्रिक्स लिहा, कोफॅक्टर मॅट्रिक्स आणि याचा ट्रान्सपोज काय येणार ट्रान्सपोज. मग बघा आपला कोफॅक्टर मॅट्रिक्स काय आलाय हा आलाय. मग याचा जर ट्रान्सपोज काढला तर काय येणार. मग बघा आता इथं ॲडजॉईंट ऑफ A इक्वल्स टू, मग आता ह्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज लिहायचा. मग बघा आता जे कॉलम आहे किंवा ज्या रो आहेत त्या रोला कशाच्या फॉर्ममध्ये लिहायचं कॉलमच्या फॉर्ममध्ये. मग बघा आपण ही फर्स्ट जी रो आहे हिला काय करायचं कॉलमच्या फॉर्ममध्ये लिहा. मग कॉलमच्या फॉर्ममध्ये जर लिहिलं तर काय होणार इथं हा +m11 त्याच जागेवरती राहणार, पण हा जो -m12 आहे -m12 तो काय होणार चेंज होणार. त्याच्यानंतर ना दुसरा बघा आता हा जो सेकंड रो आहे याला काय करायचं कॉलमच्या फॉर्ममध्ये लिहायचं. मग याच्यामध्ये फर्स्ट एलिमेंट कुठला आहे तर -m21 आहे -m21 आणि नंतरचा एलिमेंट हा तिथंच राहणार m22. म्हणजे आपण काय केलं रोला कॉलमच्या फॉर्ममध्ये लिहिलं, काय केलं रोला कॉलमच्या फॉर्ममध्ये लिहिलं ठीक आहे. मग बघा ही आपली फर्स्ट रो, ही काय होती फर्स्ट रो होती. त्याच्यानंतर न हा काय होता सेकंड रो होता ठीक आहे. म्हणजे आपण काय केलं रोला कॉलममध्ये चेंज केलं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता म्हणजे काय आहे की आपल्याला जे कोफॅक्टर्स भेटणार आहे त्या कोफॅक्टरचा काय करायचा ट्रान्सपोज घ्यायचा. म्हणजे कोफॅक्टर मॅट्रिक्सचा काय घ्यायचा ट्रान्सपोज. मग त्याला कशात कन्वर्ट होणार तो ॲडजॉईंटमध्ये ठीक आहे. आता त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आपल्याला बघायचं आता इनव्हर्स. काय बघायचं इनव्हर्स ठीक आहे. नेक्स्ट हेडलाईन द्या आता इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स, इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स आणि इनव्हर्स कसं डिनोट करता सपोज A मॅट्रिक्स असेल त्याचा जर इनव्हर्स काढायचा तर असं रेज टू 1 लिहायचं ठीक आहे. आता बघा रेज टू -1 लिहायचं. मग आता बघा सगळ्यात पहिले इनव्हर्स काय राहतं तर सपोज A इज ए. आता बघा इनव्हर्स जर आपल्याला काढायचं असेल कुठल्या पण मॅट्रिक्सचा तर त्याच्यासाठी तो मॅट्रिक्स नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स पाहिजे. काय पाहिजे नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. जर तो नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स नसेल तर त्याचा इनव्हर्स एक्झिस्ट करणार नाही. म्हणजे तो नॉन सिंग्युलर जर नसेल म्हणजे तो काय राहणार आहे सिंग्युलर राहणार आहे. काय राहणार आहे सिंग्युलर. मग बघा
तर नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स कसं काढायचं? बघा लिहा इथं पहिले, इफ डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल्स टू 0 then it is a singular matrix. It is a singular matrix. Singular matrix. Then A inverse does not exist. Does not exist. ठीक आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला कधी इनवर्स काढायला लावला, तुम्ही पहिले काय काढायचा, त्याचा डिटर्मिनंट काढायचा. जर डिटर्मिनंट इक्वल्स टू 0 आला तर समजून घ्यायचं त्याचा इनवर्स एक्झिस्ट नाही. आणि दुसरी गोष्ट, इफ डिटर्मिनंट इज नॉट इक्वल्स टू 0 then it is non-singular matrix. Non-singular matrix. ठीक आहे. म्हणजे तो काय आहे, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. मग नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असेल तर ए इनवर्स एक्झिस्ट राहणार आहे. ए इनवर्स इज एक्झिस्ट. ठीक आहे. मग ए इनवर्स जर एक्झिस्ट असेल तर इनवर्स कसं काढायचं बघा, त्याचा फॉर्म्युला आहे डायरेक्ट. ए इनवर्स इज इक्वल्स टू 1 डिटर्मिनंट इंटू ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स ए. मग बाजे काय करायचं तुम्हाला, पहिले इनवर्स जर काढायचं असेल तर सगळ्यात पहिले काय काढायचं, डिटर्मिनंट काढल्यानंतर ना डिटर्मिनंट नॉट इक्वल्स टू 0 आला तर त्याचा इनवर्स काय राहणार आहे, एक्झिस्ट राहणार आहे. जर इनवर्स एक्झिस्ट असेल तर तुम्ही काय करायचं, ॲडजॉइंट मॅट्रिक्स काढायचं. मग ॲडजॉइंट मॅट्रिक्स कसं काढायचा, ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर. आणि कोफॅक्टर कसं काढायचा, तर त्याला काय करायचं, साइन कन्व्हेन्शन, म्हणजे मायनर मॅट्रिक्सला साइन कन्व्हेन्शन द्यायचं आणि त्याच्यानुसार काय भेटणार तुम्हाला, कोफॅक्टर मॅट्रिक्स भेटणार. म्हणजे बघा, तुम्हाला इनवर्स काढायसाठी पहिले डिटर्मिनंट काढणे, त्याच्यानंतर मायनर काढणे, मायनर काढल्यानंतर कोफॅक्टर काढणे, कोफॅक्टर काढल्यानंतर त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा, म्हणजे तुम्हाला काय भेटणार, ॲडजॉइंट भेटणार. आणि ॲडजॉइंट भेटल्यानंतर त्याला काय करायचं, 1 डिटर्मिनंटनं मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला काय भेटणार, ए इनवर्स भेटणार. काय भेटणार, ए इनवर्स. ठीक आहे. तर बघा आता इनवर्स सगळ्यांना समजलंय. आपण आता काय करू, एक मॅट्रिक्स घेऊन त्याचा इनवर्स फाइंड आउट करू. म्हणजे तुम्हाला काय आहे की तिथं सगळं समजेल की आपल्याला ॲडजॉइंट कसं काढायचं, त्याच्यानंतर कोफॅक्टर मॅट्रिक्स काढल्यानंतर ॲडजॉइंट कसं काढता, आणि ॲडजॉइंट काढल्यानंतर इनवर्स कसं काढता. ठीक आहे. तर आता आपण एक एक्झाम्पल घेऊ 3x3चं, म्हणजे तुम्हाला तिथं इनवर्स काढता येईल, म्हणजे सगळंच समजेल त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता बघा, हे जेवढे पण टर्म्स आहे, म्हणजे डिटर्मिनंट, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कोफॅक्टर, नंतर ॲडजॉइंट आणि इनवर्स, हे सगळे इन्व्हर्जन मेथडमध्ये लागणार आहे. तर त्यावेळेस पण तुम्हाला ते समजणार आहे. ठीक आहे. आता जर एवढं वेल अंडरस्टँड नसेल झालं तर अजून आपण ज्यावेळेस प्रॉब्लेम सॉल्व्ह करू त्यावेळेस तुम्हाला ते समजेलच. ठीक आहे. तर बघा, आता आपण एक इनवर्स काढणार आहे. ठीक आहे. तर नवीन पेजवरती जाऊ. बघा, आता लक्ष द्या, क्वेश्चन दिलेला आहे बघा, फाइंड इनवर्स ऑफ A by adjoint method. ठीक आहे. आणि मॅट्रिक्स ए दिलेला आहे बघा, A इक्वल्स टू 1 2 1 2 3, नंतर 4 नाही 2 आहे. ठीक आहे. 2 4 5, त्याच्यानंतर नक्ष दिलेले 3 5 6. ठीक आहे. आपल्याला काय आहे की 3 एलिमेंट दिलेले, 3x3चा मॅट्रिक्स दिलेला आहे. ठीक आहे. मग बघा, आता याचं सोल्युशन आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, ए इनवर्स काढायचा. काय काढायचा, ए इनवर्स. ठीक आहे. मग बघा, आता ए मॅट्रिक्स काय दिलेला आहे,
काय दिलं ए मॅट्रिक्स, आपण थोडंसं ए मॅट्रिक्स दिलेलं आहे बघा. 1 2 3, नंतर 2 4 आणि इथं दिलेलं आहे 5, नंतर दिलेलं आहे 3 5 आणि इथं दिलेलं आहे 6. ठीक आहे, हे मॅट्रिक्स दिलं आहे. मग आता सगळ्यात पहिले आपण काय फाइंड आउट करणार, डिटर्मिनंट फाइंड आउट करणार. काय करणार, डिटर्मिनंट. मग बघा डिटर्मिनंट ऑफ ए कसं काढायचा. मग बघा डिटर्मिनंट ऑफ ए मध्ये सगळ्यात पहिले आता बघा हा 1 एलिमेंट 1 जर घेतला तर 1 ला इन प्लस साईन, त्याच्यानंतर याचे करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम सोडून द्यायचे. म्हणजे इथं काय येणार 4 5, त्याच्यानंतर 5 6 5 6, त्याच्यानंतर नेक्स्ट मायनस काय 2. ठीक आहे, -2 नंतर इथं काय की आता हा जो एलिमेंट आहे ह्याचे करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम सोडून द्यायचे. म्हणजे काय 2 5 3 6 2 5 3 6. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट +3. मग बघा इथं आता हा जो 3 आहे ह्याचे करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम सोडून द्यायचे. म्हणजे 2 4 3 5. इथं काय येणार 2 4 3 5. ठीक आहे, मग बघा आता याला प्लस साईन आहे, याला मायनस आहे, याला प्लस आहे. तुम्हाला मी ते कन्व्हेन्शन सांगितलं होतं प्लस मायनस प्लस. ठीक आहे, फर्स्ट रो साठी. मग त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता इथं काय येणार, बघा इथे येणार 1 इंटू ब्रॅकेटमध्ये 5 चोक 20 आणि 5 5 25. ठीक आहे, त्याच्यानंतर -2 इथे येणार 6 दुने 12 आणि 5 त्रिक 15. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं +3, मग 5 दुने 10 आणि 3 चोक 12. ठीक आहे, मग बघा इथं काय येईल -5. -5 इंटू 1 काय होणार -5 हजार राहणार. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट मायनस, आता 15तनं 3 गेले, सॉरी 12 मधून 15 गेले -3 इंटू -2 किती येणार 3 दुने 6 आणि 6 म्हणजे ते +6 येणार. ठीक आहे, त्याच्यानंतर मायनस, इथं काय येईल बघा, जास्त शॉर्टकट न मारायला तुम्हाला समजायच नाही. ठीक आहे, त्याच्यापेक्षा 1 बाय 1 लिहू. मग बघा इथं 1 ब्रॅकेटमध्ये काय येणार -5. ठीक आहे, त्याच्यानंतर -2 तसंच इथं काय येणार -3, त्याच्यानंतर इथं काय येईल +3, इथं काय येणार 10 मधून 12 गेले खाली राहिले -2. ठीक आहे, मग बघा आता इथं काय आहे की -5 इंटू 1 -5, -2 इंटू -3 मग किती येणार +6, त्याच्यानंतर 3 दुने 6 पण ते कसे येणार मायनस. मग बघा +6 -6 काय आले, 1 मिनिट इथं 24 आहे. ठीक आहे, इथं काय आहे 24, बघा साईन चोक 24 होणार ना. मग इथं येणार -1. इथं काय येणार -1. -1 + 1 काय होणार -1 राहणार. ठीक आहे, राहणार -1. हा काय येणार -1 येणार. ठीक आहे, मग बघा हा -1 + 6 - 6 काय होणार 0 होणार. आणि डिटर्मिनंट ए इक्वल्स टू किती भेटला आपल्याला -1. मग बघा डिटर्मिनंट इज नॉट इक्वल्स टू 0, तो 0च्या इक्वल आला का नाही आला म्हणजे इनवर्स काय आहे. मग ए इनवर्स इज एक्झिस्ट, ए इनवर्स इज एक्झिस्ट बिकॉज डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल्स टू -1. ठीक आहे, म्हणजे डिटर्मिनंट काय आला आपला -1 आला, त्याच्यामुळे ए इनवर्स काय एक्झिस्ट आहे. ठीक आहे, तर बघा आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं, आता काय करायचं को फॅक्टर फाइंड आउट करायचे. ठीक आहे, मग इथं लिहा को फॅक्टर ऑफ मॅट्रिक्स ए. आता आपल्याला काय करायचं को फॅक्टर फाइंड आउट करायचे. ठीक आहे,
आता मी काय करतो, तिकडून पाठीमागून मॅट्रिक्स कॉपी करून घेतो. ठीक आहे, हा काय आहे मॅट्रिक्स आहे. ठीक आहे आपला. मग आता आपल्याला काय काढायचे, को फॅक्टर. मग आता सगळ्यात पहिले फर्स्ट को फॅक्टर काढायचे A11चे. मग आता त्याच्या को फॅक्टरला नाव देऊ आपण कॅपिटल A11. पण त्याचं काय याचं को फॅक्टर इक्वल्स टू, बघा आता इथं काय येणार, A11 हा काय आहे 1 आहे, आणि या 11चे आपल्याला काय काढायचे को फॅक्टर. मग याचे को फॅक्टर काय येणार, इथे येणार प्लस, आणि इथं येणार ब्रॅकेटमध्ये मायनर. मायनर काय येणार या 1चा मायनर, बघा आता हा सोडून द्यायचा, हा सोडून द्यायचा. 4 5 5 6, मग इथे येणार 4 5 5 6. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट, मग इथं काय होईल, प्लस ब्रॅकेटमध्ये येईल साईन चौक 24, आणि 5 5 25. ठीक आहे, म्हणजे इथं किती आलं मायनस, बघा आता हे प्लस बाहेर आहे, आणि इथं येणार -1. काय येणार -1. आता आपण इथं काय करू, हॉरिझॉन्टल व्हर्टिकल लाईन ड्रॉ करून घेऊ. ठीक आहे, आपल्याला 6 एलिमेंटचे काय काढायचे, को फॅक्टर काढायचे. मिनटं कॉफी होईना ते. ठीक आहे, ठीक आहे. तर बघा आता हा काढला फर्स्ट एलिमेंटचे को फॅक्टर. आता सेकंड एलिमेंट काय राहणार आहे, A12. काय राहणार A12. मग A12 म्हणजे कोणता एलिमेंट आहे, हा 2 आहे, आणि याचा 1 आणि 2. मग बघा इथं काय येणार, आता हा मायनस येणार, काय येणार मायनस. मग याचा मायनर काय राहणार या 2चं, बघा याचे करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम सोडून द्यायचं. म्हणजे 2 5 3 4 3 6 2 5 3 6. मग बघा 2 5 3 6. ठीक आहे, मग 2 5 6 जर केलं आपण इथं, बघा मायनस ब्रॅकेटमध्ये 3 6 दुने 12, आणि 3 5 15. ठीक आहे, मग इथं बाहेर ऑलरेडी मायनस, ब्रॅकेटमध्ये काय येणार -3. -3 प्लस मायनस मायनस काय होणार प्लस, म्हणजे इथे येणार फक्त 3. ठीक आहे, म्हणजे A12 काय आला 3 आला, आणि इथं A11 काय आला -1 आला. ठीक आहे, ह्यो काय आला -1. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता नेक्स्ट एलिमेंट आहे A13. A13, मग A13 कोणता आहे, हा 3 आहे, आणि 3चा इथं काय आहे 1 आणि 3 आहे. ठीक आहे, मग याचं साईन काय येणार प्लस, काय येणार प्लस. मग याचा मायनर, बघा आता हा 3 जो आहे ना, याचे करस्पॉन्डिंग रो आणि याचे करस्पॉन्डिंग कॉलम सोडून द्या. रो आणि कॉलम सोडल्यानंतर 2 4 3 5. बघा 2 4 3 आणि 5. ठीक आहे, मग आता बघा इथं काय येणार प्लस, मध्ये मल्टिप्लिकेशन होणार, 5 दुने 10 मायनस 3 चौक 12, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. ठीक आहे, आणि त्यांच्यामध्ये सबस्ट्रॅक्शन करायची क्रॉस मल्टिप्लिकेशन करून. मग बघा इथं काय येईल, प्लस ब्रॅकेटमध्ये येणार आहे -2, म्हणजेच आन्सर काय आला आपलं इथं -2. मग A13 किती आला -2 आला. त्याच्यानंतर सेम बघा आता A21 म्हणजे कोणता एलिमेंट, हा 2 आहे. ठीक आहे, म्हणजेच इथं लिहा 2 आणि इथं लिहायचं 2 1. मग त्याचं काय येणार, मग बघा आता इथं याला मायनस साईन येणार का, कारण की -1 जर 3 केलं 2 + 1 तर किती येतं ते -1 येतं. मग इथे येणार मायनस, मग मायनर कोणता आहे, आता बघा हा जो एलिमेंट आहे याचे करस्पॉन्डिंग रो आणि याचे करस्पॉन्डिंग कॉलम सोडून द्या. म्हणजे काय राहिलं 2 3 5 6. मग इथे येणार 2 3
आणि इथे येणार 5 6. ठीक आहे. मग 2 3 बघा आता मायनस 4 2 12 आणि इथं काय होणार 5 3 15. मग बघा इथं काय येईल, आता बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सबस्ट्रॅक्शन करायची. सबस्ट्रॅक्शन केलं इथं मायनस ब्रॅकेटमध्ये -3 येणार, म्हणजेच काय येणार इथं +3 येणार. ठीक आहे. म्हणजेच A21 काय आला +3 आला. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा A22. मग A22 मध्ये काय आहे, कोणता एलिमेंट आहे हा 4 आहे. ठीक आहे. 4 ब्रॅकेटमध्ये काय येणार इथं 22 इक्वल्स टू, मग इथं काय होईल बघा आता -1⁴ होणार, म्हणजेच ते प्लस येणार प्लस. मग इथं मायनर बघा आता हा जो 4 आहे या 4च्या करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम सोडून द्या, म्हणजेच 1 3 3 6. मग बघा 1 3 3 6. ठीक आहे. मग बघा आता इथं काय येईल +1 ब्रॅकेटमध्ये काय येणार क्रॉस मल्टिप्लिकेशन 6 × 1 6 -3 3 9. मग बघा इथं काय होणार प्लस, बाहेर इथं काय येणार -3. मग ब्रॅकेटमध्ये मायनस साईन आहे म्हणून इथं -3. मग A22 काय आला -3 आला. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, आता नेक्स्ट एलिमेंट कोणता आहे A31 आहे. कोणता आहे A23. मग A23 एलिमेंट कोणता आहे तर हा 5 आहे. मग 5चा रो नंबर काय इथं 2 आणि कॉलम नंबर 3. मग इक्वल्स टू, मग इथं काय येणार बघा 2 + 3 जर केलं तर हे मायनस येणार. मग मायनस इंटू मायनर काय इथं मायनर बघा आता याचं करस्पॉन्डिंग एलिमेंट म्हणजे करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम सोडून द्या, म्हणजे 1 2 3 5 1 2 3 आणि इथे येणार 5. ठीक आहे. मग बघा इथं -1 इंटू ब्रॅकेटमध्ये 5 1 5 आणि 3 2 6. 3 2 काय आलं 6 आलं. ठीक आहे. मग इथं काय होणार मायनस ब्रॅकेटमध्ये येणार -1, म्हणजेच इथं काय येणार आहे +1 येणार आहे. ठीक आहे +1. मग इथं A23 काय आला +1 आला. ठीक आहे. आता त्याच्यानंतर ना बघा इथं जागा कमी जरा, एक मिनिट हे थोडंसं वर घेऊ. एक मिनिट सिलेक्ट होत नाही ते. ठीक आहे. बघा थोडंसं वर घेतलंय आपण आणि हा जो मॅट्रिक्स आहे त्याला अजून वर घेऊ. याचा कलर चेंज करतो म्हणजे तुम्हाला ते दिसेल. ठीक आहे. मग बघा आता नेक्स्ट, आता इथं कोणता एलिमेंट येणार A31. ठीक आहे. कारण की याचा रो नंबर काय आहे 3 आहे आणि कॉलम नंबर 1 आहे. मग तो कोणता एलिमेंट इथं 3. मग याचा एलिमेंट लिहा 3 1. मग याचं काय येणार बघा -1⁴ जर आपण 3 + 1 जर केलं म्हणजेच 1 -1⁴ आणि ते येणार आहे प्लस. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आता याचं मायनर बघा हा जो 3 आहे याचे करस्पॉन्डिंग रो सोडून द्या आणि कॉलम सोडून द्या, म्हणजे काय येणार 2 3 4 5. मग इथे येणार 2 3 4 आणि 5. ठीक आहे. मग बघा इथं मग हा प्लस तसंच ब्रॅकेटमध्ये काय होणार मग क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 2 10 आणि 4 3 12. मग 10 मधून जर 12 गेले खाली राहत्या -2. -2 इंटू प्लस जरी केलं तरी पण आन्सर काय येणार आहे मायनसच येणार आहे. ठीक आहे. म्हणजे हा आला A31. मग आता इथं काय काढायचं A32. मग A32चा कोणता एलिमेंट आहे 5. मग बघा 5च्या करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम सोडून द्यायची. मग बघा आता याचं इथं काय की -1⁵ येणार. -1⁵ जर केलं आपण तर ते काय येतं
मायनस येणार, काय येणार मायनस. ठीक आहे. मग बघा आता 5चे करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम सोडून द्या. मग 1 2 3 5 1 2 3 आणि 5. ठीक आहे. मग बघा इथं काय होणार, मायनस ब्रॅकेटमध्ये काय येणार 5 आणि 3 दुणे 6. म्हणजे इथं काय येईल -1 सॉरी मायनस ब्रॅकेटमध्ये -1 म्हणजेच इक्वल्स टू काय येणार आहे 1 येणार आहे. म्हणजे A32 काय आला आपला 1 आला फक्त. ठीक आहे. A32 काय आला +1 आला. त्याच्यानंतर लास्टला आहे A33. मग A33 काय इथं 6 आहे. मग 6चा रो नंबर 3 आहे आणि कॉलम नंबर पण 3 आहे. ठीक आहे. मग इथे येणार प्लस, नंतर इथं काय होईल इथं बघा इथे येणार बघा त्याच्या करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम सोडून द्यायचं 1 2 2 4 1 2 2 4. ठीक आहे. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. +1 4 1 4 -4 1 4 म्हणजे इथं काय येणार आहे 0 येणार आहे. काय येणार आहे 0. मग A33 काय आला 0 आला. आता बघा तुम्हाला एक साईन कन्व्हेन्शन सांगतो. ठीक आहे. तुम्ही मायनर मॅट्रिक्स लिहायचा आधी, प्रत्येकाचे मायनर काढायचे आणि तिथं साईन देताना बघा पहिल्याला प्लस येणार, दुसऱ्याला मायनस, नंतर प्लस. मग आता बघा प्लसच्या नंतर पुन्हा मायनस प्लस मायनस, याच्यानंतर पुन्हा प्लस मायनस प्लस. मग हे साईन कन्व्हेन्शन बघा इथं पण आलंय, इथं पण आलंय, इथं पण आलंय, इथं पण आलंय बघा प्लस मायनस. हे बघा मायनस प्लस मायनस, इथं पुन्हा प्लस मायनस आणि प्लस. आपण डिटर्मिनंट फाइंड आउट करताना पण काय करतो हेच यूज करतो. जर फर्स्ट रोच्या करस्पॉन्डिंग जर एक्सपान्शन केलं तर आपल्याला काय आहे की प्लस मायनस प्लस घ्यावं लागतं. ठीक आहे. मग तसंच हे लक्षात ठेवायचं फक्त. आणि तुम्हाला जर लक्षात नसेल राहत ना तर हा फॉर्म्युला यूज करायचा कोणता -1/i + j. मग -1/i + j. i म्हणजे काय रो नंबर, j म्हणजे काय कॉलम नंबर. त्यांची ॲडिशन करायची आणि ते जे काही साईन येणार आहे +1ला मग ते काय राहणार आहे तेच इथं हे साईन येणार आहे. ठीक आहे. मग आता बघा आपण प्रत्येक एलिमेंटचा काय फाइंड आउट केला को फॅक्टर फाइंड आउट केला. काय फाइंड आउट केला को फॅक्टर. मग को फॅक्टर ऑफ ए म्हणजे नाही को फॅक्टर ऑफ फर्स्ट एलिमेंट काय आलं A11, नंतर A12 किती आला 3, नंतर यांचं काय करायचं एक डिटर्मिनंट लिहायचं. काय लिहायचं डिटर्मिनंट. मग बघा आता डिटर्मिनंट काय येईल मग लिहायचं खाली मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर्स. मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर्स. ठीक आहे. मग को फॅक्टर मॅट्रिक्स काय आला A11 A12 A13, नंतर A21 A23, नंतर A22 आणि A23. ठीक आहे. A22 A23, नंतर A31 A32 आणि A33. ठीक आहे. हा काय आला को फॅक्टर मॅट्रिक्स. मग याची करस्पॉन्डिंग काय को फॅक्टर आली बघा इथं काय -1 3 -2 -1 2 -1 3 -2 आहे. ठीक आहे. 3 -2. त्याच्यानंतर नेक्स्ट रो मध्ये काय आलं 3 -3 +1 3 -3 आणि 1 आलं. ठीक आहे. +1 आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट -2 1 0 -2 1 आणि 0. ठीक आहे. हा काय आला को फॅक्टर मॅट्रिक्स आला. हा काय आला को फॅक्टर मॅट्रिक्स आला. मग याचं काय करायचं ट्रान्सपोज घ्यायचं. याचं काय करायचं ट्रान्सपोज घ्यायचं. मग बघा आता आपल्याला काय आहे की हा भेटला को फॅक्टर मॅट्रिक्स. आता ॲडजॉईंट काढायचं. मग ॲडजॉईंट इज इक्वल्स टू काय येतं ॲडजॉईंट ऑफ ए इक्वल्स टू काय येणार ट्रान्सपोज ऑफ को फॅक्टर मॅट्रिक्स. काय लिहायचं ट्रान्सपोज ऑफ को फॅक्टर मॅट्रिक्स. मग बघा हा को फॅक्टर मॅट्रिक्स जो आलेला आहे याचं काय करायचं ट्रान्सपोज लिहायचं. ट्रान्सपोज लिहिताना काय लिहायचं
ही रो जे आहे त्या कॉलममध्ये लिहायच्या, ठीक आहे. मग आता रो 1 जी आहे ती फर्स्ट कॉलम होणार. मग फर्स्ट रो काय आपली इथं -1 3 -2, ठीक आहे. तर बघा आपण इथं मॅट्रिक्स लिहिणार. मग ॲट जॉईंट ए इक्वल्स टू, मग ॲट जॉईंट ए बघा आता ही जी रो आहे ही काय येणार, इथं कॉलम येणार. मग रो काय इथं -1 3 आणि -2, त्याच्यानंतर सेकंड, मग सेकंड काय इथं 3 -3 1, मग इथं ती येणार 3 -3 आणि इथं येणार 1. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा ही थर्ड, मग काय 2 1 0, मग बघा इथे येणार 2 -2 1 आणि 0. मग हा काय आला आपला ॲट जॉईंट आला. हा काय आला ॲट जॉईंट. आता बघा आपल्याला काय करायचं, इनवर्स काढायचं आहे. मग इनवर्स काय राहतो, इनवर्स फॉर्म्युला लिहिला होता बघा आपण. तर इनवर्स इक्वल्स टू काय राहतं, ए इनवर्स इक्वल्स टू 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू काय लिहायचं, ॲट जॉईंट ऑफ ए, ठीक आहे. मग बघा आता इनवर्स काय आला होता आपला, इनवर्स आला होता -1, ठीक आहे. मग इनवर्स बघून घ्या काय आलं, सॉरी डिटर्मिनंट काय आला होता, डिटर्मिनंट आला होता बघा इथं -1. मग इथं बघा 1/-1, मग इथं काय येईल 1/-1 इंटू ॲट जॉईंट मॅट्रिक्स. ॲट जॉईंट मॅट्रिक्स काय इथं -1 3 -2 3 -3 आणि 1, इथं काय -2 1 आणि 0, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता ए इनवर्स इक्वल्स टू काय येणार बघा. आता प्रत्येकाने याला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. मग इथं काय होणार -1/-1, मग इथं काय येणार 3/-1 प्रत्येक एलिमेंटला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं 1/-1. त्याच्यानंतर इथं काय होणार -2/-1, त्याच्यानंतर नेक्स्ट 3/-1, त्याच्यानंतर -3/-1, त्याच्यानंतर 1/-1, ठीक आहे. त्याच्यानंतर इथं हे थोडंसं मोठं करू, ठीक आहे. इथं काय येणार -2/-1, त्याच्यानंतर 1/-1 आणि इथे येणार 0/-1, ठीक आहे. तर बघा आता मग बघा फायनल मॅट्रिक्स काय येणार, ए इनवर्स इक्वल्स टू ए इनवर्स बघा -1/-1 1 -3/-1 सॉरी 3/-1 -3 आणि -2/-1 हे काय येणार 2च येणार. त्याच्यानंतर इथं -3, त्याच्यानंतर इथं मायनस काय होणार प्लस होणार, तर 3 येणार फक्त. इथं काय येणार -1, इथं काय येणार 2, इथं काय येणार -1 आणि इथं काय येणार 0. मग हा काय आला आपला इनवर्स आला, काय आला इनवर्स, ठीक आहे. तर बघा आपला इनवर्स काय आला, हा मॅट्रिक्स आला. सगळ्यात पहिले आपण काय केलं, सगळ्यात पहिले आपण को फॅक्टर फाइंड आउट केले. को फॅक्टर फाइंड आउट करायच्या आधी इनवर्स एक्झिस्ट करतो की नाही ते बघितलं होतं, ठीक आहे. तर बघा इनवर्स एक्झिस्ट करतो की नाही कसं समजतं, जर डिटर्मिनंट इक्वल्स टू 0 आला तर इनवर्स काय राहतो, एक्झिस्ट नसतो. जर डिटर्मिनंट इक्वल्स टू नॉन 0 आला म्हणजे काय की मायनस किंवा प्लस कुठला पण नंबर जर आला डिटर्मिनंटची व्हॅल्यू, तर त्यावेळेस त्याचं इनवर्स काय राहणार आहे, एक्झिस्ट राहणार आहे. इनवर्स एक्झिस्ट असल्यानंतर काय करायचं, को फॅक्टर फाइंड आउट करायची. मग को फॅक्टरमध्ये आता बघा प्रत्येक एलिमेंटची को फॅक्टर काढायची. मग फर्स्ट सेकंड थर्ड 4 5 6 7 8 नाही का, म्हणजे 6 एलिमेंटचे आपण काय केले, को फॅक्टर फाइंड आउट केले. मग को फॅक्टर कसं काढायचा, पहिल्याला प्लस घ्यायचं, दुसऱ्याला मायनस साईन घ्यायचं, तिसऱ्याला प्लस घ्यायचं. बघा इथं हा साईनचा मॅट्रिक्स लिहिलेला आहे आणि प्रत्येकाचे मायनर काढायचे, मायनरचं काय करायचं व्हॅल्यू काढायची. मग ते मायनर मॅट्रिक्स म्हणजे नाही का, मायनरला काय करायचं या साईननी मल्टिप्लाय करायचं. मग मल्टिप्लाय केल्यानंतर प्रत्येकाचे काय भेटणार तुम्हाला, को फॅक्टर भेटणार.
को फॅक्टर भेटल्यानंतर मग को फॅक्टर मॅट्रिक्स लिहायचं. मग को फॅक्टर मॅट्रिक्सचा काय घ्यायचा, ट्रान्सपोज. म्हणजे काय की तो जो मॅट्रिक्स दिलेला आहे त्याचा ट्रान्सपोज काढायचा. ट्रान्सपोज कसा येतो, तर त्याला काय करायचं, कॉलमला रोच्या फॉर्ममध्ये, रोला कॉलमच्या फॉर्ममध्ये लिहायचं. नंतर मग तो काय भेटतो आपल्याला, ॲडजॉईंट. मग ॲडजॉईंटवरून काय काढायचं, इनवर्स. मग इनवर्स कसं येतो, इनवर्स इक्वल्स टू 1 डिटर्मिनंट इंटू ॲडजॉईंट करायचं. मग बघा 1/-1 आलता आपला डिटर्मिनंट. त्याने काय केलं, आपण मध्ये प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय केलं. मल्टिप्लाय करून आपल्याला जो मॅट्रिक्स भेटला तो काय आला, ए इनवर्स आला. काय आला, ए इनवर्स. ठीक आहे. मग असा ए इनवर्स फाइंड आउट करायचा. तर बघा त्याच्यानंतर नेक्स्ट आता 2x2 मॅट्रिक्सचा आपण काय करू, एक इनवर्स फाइंड आउट करू. ठीक आहे. 2x2 मॅट्रिक्स आहे का बघतोय. ठीक आहे. आता सपोज घ्या. ठीक आहे. आता आपण ना इनवर्स काढायच्या आधी बघा, आता इनवर्स ती जी मेथड आहे आपली, कोणती, इनवर्जन मेथड, सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायची मेथड आहे. तर आपण आता सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायसाठी नाही का, म्हणजे ते आपण स्टार्ट करू. सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचे आणि त्याच्यामध्ये इनवर्जन मेथड यूज करायची. तर त्यावेळेस आपल्याला हे सगळे पॅरामीटर जे शिकवले, डिटर्मिनंट, ॲडजॉईंट, इनवर्स आणि को फॅक्टर, तर हे सगळे तिथं लागणार आहे. ठीक आहे. तर मग आता हेडलाईन द्या, सायमल्टेनियस सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. सायमल्टेनियस इक्वेशन. ठीक आहे. बाय मॅट्रिक्स इन्वर्जन मेथड. ठीक आहे. मग बघा आता सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय, की ज्या इक्वेशन राहते बघा त्या XY Z फॉर्ममध्ये दिलेल्या राहते. म्हणजे सपोज A11X प्लस A12Y प्लस A13Z इक्वल्स टू, सपोज आपल्याला दिलेलं आहे काहीतरी कॉन्स्टंट दिलेला आहे. सपोज कॉन्स्टंटला आपण इथं, तुम्ही तुमच्या मनानं काही घेऊ शकता. कॉन्स्टंट आपल्याला एक व्हॅल्यू दिलेली असणार. सपोज आपण लिहिलं इथं C1. त्याच्यानंतर बघा A21X प्लस A22Y प्लस A23Z इक्वल्स टू दिलेलं आहे C2. आणि नंतर दिलेली थर्ड इक्वेशन A31X प्लस A32Y प्लस A33Z इक्वल्स टू काय दिलेलं आहे, C3 दिलेलं आहे. ठीक आहे. C3. आता बघा A11, A12, A13 हे काय आहे, कोएफिशियंट आहे. काय आहे, कोएफिशियंट आहे. कशाचे, व्हेरिएबल्सचे. व्हेरिएबल कोणते, XY Z 3 व्हेरिएबल दिलेले. ठीक आहे. त्याच्यामुळे 3 इक्वेशन आहे. जर 2 व्हेरिएबलचं इक्वेशन असेल तर त्याला काय म्हणायचं, ते पण सायमल्टेनियस इक्वेशन आहे, बट 2 व्हेरिएबल्स आहे. किती, 2 व्हेरिएबल्स आहे. ठीक आहे. मग आता बघा याला जर, या इक्वेशनला जर मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये जर लिहायचं असेल तर कसं लिहू शकता, बघा सगळ्यात पहिले यांची कोएफिशियंट लिहायची. मग कोएफिशियंट लिहिताना कोएफिशियंटचं साईन कोणतं आहे ते पण लिहायचं. ठीक आहे. आता A11 इथं काय प्लसच आहे. ठीक आहे. मग A12 A13 त्याच्यानंतर A21 A22 A23 त्याच्यानंतर A31 A32 आणि A33. आता हे काय लिहिले आपण, कोएफिशियंट लिहिले. कोएफिशियंट नंतर इथं व्हर्टिकलमध्ये व्हेरिएबल लिहायचे. काय लिहायचे, व्हेरिएबल XYZ. आणि नंतर इक्वल्स टू काय येणार इथं, कॉन्स्टंट काय आहे, C1 C2 आणि C3. ठीक आहे. हे काय झालं, मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये ह्या ज्या सायमल्टेनियस इक्वेशन आहे त्यांना लिहिलं. या काय सायमल्टेनियस इक्वेशन यांना कशाच्या फॉर्ममध्ये लिहिलं, मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहिलं. ठीक आहे. तर मॅट्रिक्स फॉर्ममध्ये कसं दाखवत्या, आता बघा असंच का बरं दाखवत्या, तर हे डायरेक्ट नाही. जर तुम्ही
फर्स्ट कॉलम सोबत मल्टिप्लाय केला तर तुम्हाला काय परत ही इक्वेशन भेटणार आहे. काय भेटणार आहे? ही इक्वेशन भेटणार आहे. बघा तुम्ही जर याला जर रिव्हर्समध्ये नाही का, म्हणजे फर्स्ट कॉलम जर मल्टिप्लाय केला, मी तर करून दाखवतो. ठीक आहे, एक करून दाखवतो. आता A11 फर्स्ट कॉलम. आता फर्स्ट रो काय इथं ये, ठीक आहे, आणि फर्स्ट कॉलम सोबत मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय जर केलं आपण याच्यासोबत मल्टिप्लाय केल्यावर काय येईल? ठीक आहे, बघा A11 x प्लस सेकंड एलिमेंट सेकंड कॉलम मधला सेकंड म्हणजेच A12y प्लस A13z आणि इक्वल्स. आता बघा इक्वल्स टू हा मॅट्रिक्स येणार आहे. कोणता मॅट्रिक्स? हा मॅट्रिक्स म्हणजेच C1 C2 C3. आता आपण काय केलं? यांचं मल्टिप्लिकेशन केलं. मग मल्टिप्लिकेशनमध्ये बघा ॲज पर द रूल ऑफ इक्वेलिटी हा एलिमेंट जो आहे, हा एलिमेंट काय राहणार आहे? ह्याच्या इक्वलमध्ये राहणार आहे. मग म्हणजे त्याचा अर्थ इक्वेशन आपल्याला रिटर्न भेटणार परत. A11 x प्लस A12y प्लस A13z इक्वल्स टू काय आलं? C1. मग हेच आपलं स्टार्टिंगला काय होतं? इक्वेशन होतं. म्हणजे काय की हेच इक्वेशन आपण मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये लिहिले. जर या मॅट्रिक्सच्या फॉर्ममधून त्याला आपल्याला परत जर आपल्याला त्यांना इक्वेशनच्या फॉर्ममध्ये न्यायचं असेल तर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करायचं आणि ॲज पर द रूल ऑफ इक्वेलिटी मॅट्रिक्स हा जो एलिमेंट आहे हा याच्या इक्वल्समध्ये राहणार आहे करस्पॉन्डिंग, कारण यांच्यामध्ये कोणतं साईन आहे? इक्वल्स टूचं साईन आहे. ठीक आहे, याच्यानुसार हे आपण याच्यामध्ये लिहिलं आणि यालाच आपण मॅट्रिक्स फॉर्ममध्ये याला काय म्हणायचं? मॅट्रिक्स फॉर्म. इथं लिहून घ्या वाटलं तर. मॅट्रिक्स फॉर्म ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. ठीक आहे, मग सायमल्टेनियस इक्वेशनला तुम्हाला मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये लिहिता येईल ना? तर कसं लिहायचं? या अशा फॉर्ममधून, म्हणजे नाही का अशी इक्वेशन जर दिलेली असेल तर त्यांना असं याच्या फॉर्ममध्ये लिहायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता मग आता सपोज तुम्हाला जर असं इक्वेशन दिलेलं असेल की 3x प्लस y इक्वल्स टू 1 आणि 5x प्लस 2y इक्वल्स टू 3, या दोन इक्वेशन दिलेले आहे. मग या दोन इक्वेशनला जर तुम्हाला मॅट्रिक्स फॉर्ममध्ये जर लिहायचं असेल तर कसं लिहिशाल? तर बघा कसं लिहिशाल. पहिले कोइफिशियंट, मग कोइफिशियंट इथं एक्सचा कोइफिशियंट काय आहे? 3 आहे, प्लस 3, मग नुसतं 3 लिहिला. ठीक आहे, वायचं काय इथं? प्लस 1 आहे म्हणून 1, आणि इथं एक्सचं काय इथं? 5, आणि इथं वायचं काय आहे? 2. मग आता बघा दोनच इक्वेशन आहे म्हणून 2x2 मॅट्रिक्स येणार. त्याच्यानंतर व्हेरिएबल एक्स आणि वाय, त्याच्यानंतर इक्वल्स टू काय आहे? कॉन्स्टंट काय इथं? 1 आणि 3. मग बघा आता हा जो मॅट्रिक्स आहे पहिला आपण याला कोइफिशियंट मॅट्रिक्स म्हणतो. काय म्हणतो? कोइफिशियंट मॅट्रिक्स. वाटलं तर इथं रेड पेनने लिहून घेतो. ठीक आहे, याला काय म्हणायचं? कोइफिशियंट मॅट्रिक्स. कोइफिशियंट मॅट्रिक्स हा काय आहे? व्हेरिएबल मॅट्रिक्स. हा काय आहे? व्हेरिएबल मॅट्रिक्स किंवा अननोन्स म्हणू शकतो, कारण की ते जे दिलेले ते काय आहे? अननोन्स आहे. त्याच्यानंतर हा काय? कॉन्स्टंट मॅट्रिक्स. हा काय? कॉन्स्टंट मॅट्रिक्स. ठीक आहे, तिघांना 3 वेगवेगळे नाव आहे. मग बघा आता आपण इथं सपोज हा जो काही कॉन्स्टंट मॅट्रिक्स आहे याला जर आपण असं ए लिहिलं, काय लिहिलं? ए. आणि व्हेरिएबल मॅट्रिक्सला सपोज आपण एक्स लिहिलं आणि इक्वल्स टू कॉन्स्टंट मॅट्रिक्सला जर आपण सी लिहिलं, काय लिहिलं? सी. किंवा तुम्ही बी लिहा, ए लिहा. पुस्तकामध्ये वेगवेगळे नोटेशन दिलेले आहे. काही पुस्तकामध्ये आता AY दिलेलं आहे. ठीक आहे, तर तुम्ही तुमच्यानुसार जशी पाहिजे तसे नोटेशन देऊ शकता. आता मी सपोज इथं कॉन्स्टंटसाठी सी मॅट्रिक्स नाव दिलेलं आहे. ठीक आहे, जर आपण सी दिलेला असेल तर बघा आता इथं काय आहे की ह्या बाजूला हा ए इथं मल्टिप्लाय, याला जर इकडे न्यायचं असेल तर काय होईल? डिवाइड होईल. पण मॅट्रिक्समध्ये डिव्हिजन पॉसिबल आहे का? नाही. तुम्हाला मी सांगितलं होतं बघा, मॅट्रिक्समध्ये डिव्हिजन काय नसते? पॉसिबल नसते. तर मग बघा आता आपल्याला एक रूल माहिती आहे. कोणता रूल? की सपोज आपण ए इंटू ए इनवर्स केलं तर आपल्याला काय भेटतं? आयडेंटिटी मॅट्रिक्स भेटतं. काय भेटतं? आयडेंटिटी मॅट्रिक्स. मग बघा आता मी काय करणार? दोन्ही बाजूंना ए इनवर्सनं मल्टिप्लाय करणार दोन्ही साईडला. मग बघा हे जे इक्वेशन आहे
इक्वेशन एकदा ॲज इट इज लिहितो, ए इंटू एक्स इक्वल्स टू सी, सी मॅट्रिक्स. ठीक आहे. आता मी काय करणार, ए इनवर्सनी दोन्ही बाजूला मल्टिप्लाय करणार. मग ह्या बाजूला पण ए इनवर्सनी मल्टिप्लाय केलं, ए इनवर्स, आणि इथं पण ए इनवर्सनी मल्टिप्लाय करायचं. मग बघा दोन्ही बाजूला जर ए इनवर्सनी मल्टिप्लाय केलं तर इथं काय येणार, आयडेंटिटी मॅट्रिक्स येणार. कारण की ए इनवर्स इंटू ए काय येतं, आयडेंटिटी मॅट्रिक्स. आणि इथं काय येणार, हा एक्स ॲज इट इज इक्वल्स टू, मग इथं काय येणार, ए इनवर्स इंटू सी, ए इनवर्स इंटू काय येणार, सी, सी म्हणजे कॉन्स्टंट मॅट्रिक्स येणार. मग बघा एक्स आय इंटू म्हणजे नाही का, आयडेंटिटी मॅट्रिक्स इंटू एनी मॅट्रिक्स, आपल्याला काय भेटतं, तोच मॅट्रिक्स ॲज अ आन्सर भेटतं. काय भेटतं, तोच मॅट्रिक्स ॲज अ आन्सर भेटतं. म्हणून इथं काय येणार, ए इनवर्स इंटू कॉन्स्टंट म्हणजेच एक्स इज इक्वल्स टू ए इनवर्स इंटू कॉन्स्टंट मॅट्रिक्स. ठीक आहे. म्हणजे त्याला मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये कसं लिहू शकतो, एक्स मॅट्रिक्स म्हणजे व्हेरिएबल मॅट्रिक्स इक्वल्स टू इनवर्स ऑफ कोइफिशियंट मॅट्रिक्स इंटू कॉन्स्टंट मॅट्रिक्स. आणि ज्यावेळेस तुम्ही यांचं मल्टिप्लिकेशन करणार त्यावेळेस तुम्हाला एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू भेटणार आहे. ठीक आहे. काय भेटणार आहे, एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू भेटणार आहे. मग आता आपण इन्व्हर्जन मेथडच्या स्टेप्स बघू. ठीक आहे. मग सगळ्यात पहिले बघा, सगळ्यात पहिले काय करायचं, जी इन्व्हर्जन मेथड इथं लिहून घ्या वाटलं हेडलाईन, स्टेप्स ऑफ इन्व्हर्जन मेथड, स्टेप्स ऑफ इन्व्हर्जन मेथड, इन्व्हर्जन मेथड. ठीक आहे. इन्व्हर्जन मेथडमध्ये सगळ्यात पहिली स्टेप जी ती काय फॉलो करायची, की सगळ्यात पहिले लिहायचं राईट द इक्वेशन इन मॅट्रिक्स फॉर्म. मग लिहा राईट द इक्वेशन इन मॅट्रिक्स फॉर्म, मॅट्रिक्स फॉर्म. ठीक आहे. मग मॅट्रिक्स फॉर्म कोणता, तर कोएफिशियंट मॅट्रिक्स इंटू व्हेरिएबल मॅट्रिक्स इक्वल्स टू कॉन्स्टंट मॅट्रिक्स. आता इथं पुस्तकात कॉन्स्टंटला काय दिलेलं आहे, वाय दिलेलं आहे, म्हणून मी तर वाय लिहिलं आहे. ठीक आहे. तुम्ही सी कन्सिडर करू शकता, तुम्हाला जे पाहिजे ते कन्सिडर करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा सेकंड स्टेप काय आहे, कॅल्क्युलेट डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करायचं. आणि ब्रॅकेटमध्ये सी दॅट डिटर्मिनंट ए इज नॉट इक्वल्स टू 0. डिटर्मिनंट काय आला पाहिजे, नॉट इक्वल्स टू 0 आला पाहिजे. जर 0 आला तर इनवर्स एक्झिस्ट राहील का, नाही राहणार. जर 0 नाही आला तर तो इनवर्स काय राहणार आहे, एक्झिस्ट राहणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं, को फॅक्टर मॅट्रिक्स फाइंड आउट करायचं. मग थर्ड स्टेप आहे बघा, फाइंड को फॅक्टर मॅट्रिक्स. मग को फॅक्टर मॅट्रिक्स काढल्यानंतर काय करायचं, त्याचा ट्रान्सपोज घ्यायचं. मग बघा को फॅक्टर मॅट्रिक्स सपोज, मग आता को फॅक्टर काढायसाठी को फॅक्टर काढला, को फॅक्टर मॅट्रिक्स काय आला, सी एफ मॅट्रिक्स आला. ठीक आहे. मग आता ॲडजॉईंट काय राहतो, जो को फॅक्टर मॅट्रिक्स येणार आहे त्याचा काय घ्यायचा, ट्रान्सपोज. त्याचं काय घ्यायचं, ट्रान्सपोज. मग को फॅक्टर मॅट्रिक्सचा जर आपण इथं ट्रान्सपोज घेतला तर आपल्याला ॲडजॉईंट भेटतो. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप जी पाचवी, त्याच्यात काय भेटणार आपल्याला, इनवर्स. मग ए इनवर्स काय राहतं, इक्वल्स टू 1 अपॉन डिटर्मिनंट इंटू काय येणार, डिटर्मिनंट इंटू ॲडजॉईंट, काय येणार, ॲडजॉईंट. ठीक आहे. मग ॲडजॉईंट काढल्यानंतर नेक्स्ट बघा, आता आपल्याला लास्ट स्टेप आहे 6 नंबरची. 6 नंबरच्या स्टेपमध्ये काय येणार, व्हेरिएबल मॅट्रिक्स एक्स इक्वल्स टू ए इनवर्स इंटू कॉन्स्टंट मॅट्रिक्स वाय. ठीक आहे. हे केल्यानंतर तुम्हाला लास्टला एक्स वाय जे व्हेरिएबल असेल त्यांची व्हॅल्यू काय भेटणार, इथं भेटणार. ठीक आहे. म्हणजे त्यांची व्हॅल्यू ऑटोमॅटिक येणार ॲज पर द रूल ऑफ इक्वेलिटी. एवढ्या सगळ्या स्टेप काय करायचे तुम्हाला इन्व्हर्जन मेथडमध्ये घ्यायचे आहे. ठीक आहे. पहिल्यांदा काय करायचं, तो जो मॅट्रिक्स आहे त्याला काय करायचं, इक्वेशनच्या फॉर्ममधून मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये लिहायचं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय करायची, त्याचा डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करायचं. डिटर्मिनंट कोणाचं काढशाल, तर कोइफिशियंट मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काढायचं. कोणाचं काढायचं, कोइफिशियंट मॅट्रिक्सचा. त्याच्यानंतर नेक्स्ट
फाइंड को फॅक्टर. मग को फॅक्टर मॅट्रिक्स फाइंड आउट करायचं. को फॅक्टर मॅट्रिक्स फाइंड आउट केल्यानंतर त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा. त्याचा जर ट्रान्सपोज घेतला तर काय होईल, त्याचा ट्रान्सपोज घेतल्यानंतर तुम्हाला इथं काय भेटणार आहे, काय भेटणार, ॲडजॉईंट भेटणार. मग ॲडजॉईंट भेटल्यानंतर इनवर्स काढायचं. मग इनवर्स कसं काढायचं, 1/डिटर्मिनंट इंटू ॲडजॉईंट. आणि नंतर मग या इक्वेशनमध्ये इनवर्स पुट करायचा आणि तुम्हाला काय भेटणार, मग इथं XYZच्या व्हॅल्यू भेटणार. ठीक आहे. तुम्हाला हे स्टेप जरी आता कळले नसेल तर उद्या आपण ज्यावेळेस न्यूमेरिकल सॉल्व करू त्यावेळेस तुम्हाला ते समजेल. ठीक आहे. ठीक आहे. मग बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. तुम्हाला जर काही समजलं नसेल तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे.